प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना शासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी आणि एका परिवारातील 2पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली असून त्या अनुषंगानं बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी आणि ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहे. अधिक माहितीकरिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हा स्तरावर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. भारतीय घटना लिहून समस्त भारतवासियांना एका सूत्रात बांधले. पीडितांना जगण्याचे बळ दिले. त्यांचे विचार आजही अनुकरणीय आहेत. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचा निश्चय भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बोलून दाखविला. त्यांनी आज दीक्षाभूमी नागपूर इथं आंबेडकरी अनुयांना धम्मसंदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मल्टी स्किल टेक्निशियन, ऑटो इलेक्ट्रिशियन हा कौशल्ययुक्त अभ्यासक्रम निशुल्क पूर्ण केला. विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून सुरू असलेला परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशिक्षण केंद्रातील 25 विद्यार्थ्यांना माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार आणि कुलसचिव डॉक्टर राजू हिवशे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाअंतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, शिंदेवाई, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वसतिगृह आणि चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेश अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे भरण्यात यावे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. हवामान विभागानं राज्यात कोकणासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.